म्हटलं तुम्हाला कसं काय चांगले आहेत का मुलं शिकलीत काय झाले सांगा. हम हो गए कामयाब एक दिन. याचा अर्थ काय? कामयाब व्हायचं प्रत्येक माणसाला ईश्वराने जन्म दिला. तो फक्त खाणं पिणं आणि जाणं एवढ्यासाठी नाही. मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे. ईश्वराने त्याला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी आलो कुठून, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, ही विचार करण्याची शक्ती प्राणी मात्रात फक्त मनुष्य जन्म दिली. इतर प्राण्यांना ही शक्ती नाही. कुत्रा मांजरांना ही शक्ती नाही. थोडेफार आहे खाणं पिणं हे पण माणसानं जी शक्ती दिली, बुद्धी दिली, ती इतर प्राण्यामध्ये नाही. म्हणून तुम्ही हे जे आज शिकताय, हम हो गए कामयाब एक दिन, हे फार गरजेचं आहे. खाणं पिणं आणि मरणं एवढ्यासाठी जीवन नाही. हे मी तुमच्यासारखं लहान होतो त्यावेळेला मला समजलं की फक्त खाणं पिणं आणि मरणं एवढ्यासाठी जीवन नाही. मानवी जीवन काय विशिष्ट जीवन आहे. आपलं घर, आपलं गाव, आपला समाज, आपला देश यांच्यासाठी माझं काय कर्तव्य आहे ही जाणीव होणं, यासाठी ही शक्ती दिलेली आहे. मी तुमच्यासारखा तरुण होतो, मला त्यावेळेला कळलं की काय जीवन. पुढे पुढे मी वाढत गेलो. मग घरच्या लोकांनी मुली दाखवायला आणल्या लग्न करायला. एक आणले, म्हणलं मला पसंत नाही. दुसरे आणले, मला पसंत नाही. मग मी ठरवलं की लग्न नाही करायचं. नुसतं लग्न केलं, 2 मुलांना जन्मला, खाल्ला पिणं गेला, ते अशा जीवनाला अर्थ काय आहे? मानवी जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी ठरवलं की लग्न करायचं नाही. पुढं मग मी घरच्यांना सांगून ठेवलं की मला लग्न करायचं नाही. आणि पुढे मग मला हे आध्यात्मिक विचार कळले, संतांचे विचार, की प्रत्येक प्राणी मात्रात असणारी चेतन शक्ती आत्मा, प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे, तो ईश्वराचा अंश आहे. म्हणून तर प्रत्येक माणूस ईश्वर पाहायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये तो ईश्वर छुपलेला आहे. त्यांच्यामध्ये पाहिलं पाहिजे. म्हणून मग मी ठरवलं की पहिलं माझं गाव, दुःखी पीडित रंजले गांजलेले लोक, त्यांची सेवा करायची. सेवा फक्त मंदिरात नाही. सेवा म्हणजे फक्त मंदिरात नाही. मंदिरातली सेवा करताना गाव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे. त्यात असणारी चेतन शक्ती आत्मा, त्या चेतन शक्ती आत्माची सेवा ही त्याची सेवा आहे. मग मी ठरवलं की लग्न करायचं नाही, प्रपंच करायचं नाही. आणि ज्या दिवशी कळलं की दुःखी पीडित रंजले गणले लोक आहेत, प्यायला पाणी नाही, जेवायला नाही, 6 लोक 6
किलोमीटर खडी फोडायला जातात 800 माणसं. मग मी ठरवलं की त्यांना पोटाला भाकरी मिळाली पाहिजे. नुसतं पशुपोटी माणसांना ज्ञान सांगून काय होणार नाही. त्यांना हे सगळं सांगितलं. आणि माझं गाव मी ठरवलं माझं गाव विकसित करायचं. 35 दारूच्या भट्ट्या, गावात प्यायला पाणी नाही, जेवायला अन्न नाही, अशा अवस्थेत चाललेलं गाव. मी सांगितलं सेवा करायची. 4 भिंतीच्या आतमध्ये मंदिर. मी मंदिरात राहत होतो. मंदिरात यादवबाबा मंदिर, आणि त्या बद्दलातून ही सेवा केली. गावाची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा. आणि आज 90 वर्ष झाले. 90 वर्षात सेवा चालू आहे. माझं बँक अकाउंट कुठं असतं माहित नाही. आयुष्यात बँक अकाउंट नाही, धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, माया नाही, मोह नाही. माया पण त्यागली. माया तिला पण त्यागलं. 70 वर्षापूर्वी घरदार सोडलं. आणि आज जीवनात जो आनंद आहे, लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल असा आनंद मी अनुभवतो. किती आनंद आहे. माणसं पडतात ते कशासाठी? आनंदासाठी. आणि दुसऱ्या बाजूला एअर कंडिशन मध्ये राहतात, पण झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. लागल्या तर आनंदाच्या शोधात, आणि दुसरीकडे झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. कुठे आनंद आहे? अरे आनंद हवाय, तो आनंद बाहेर नाही, तो आपल्या आतमध्ये. आत्मा, आपल्या आतमध्ये आनंद आहे, त्याला शोधा. तो एकदा कळला हे मला कळलं. रनले गांड्यांच्या मध्ये, दुखीपीडितांच्या मध्ये तो बसलेला आहे. आणि आज गाव सुजलाम सुफलाम झालं. अनेक गावं तयार झाली. म्हणून आता तुम्ही हे करताय चांगलं आहे. ह्या रस्त्याने जायचंय. अण्णा हजारासारखं बॅचलर राहायचं नाही. लग्न करायचं, प्रपंच करायचं. फक्त व्याख्या बदलायची. लहान प्रपंच करण्याच्या ऐवजी मोठ्या करायचं. 4 भिंतीच्या आतमध्ये लहान प्रपंच करतो ना, ते लहान प्रपंचात सगळं माझं आहे. माझं, हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. डबडं हरवलं तरी हळहळ करतो तू. माझं काय ते? म्हणून मोठा प्रपंच. लहान प्रपंच करत असतो ना, मोठा प्रपंच करा. माझा प्रपंच मोठा झाला. आज 90 वर्षाच्या वयात माझ्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ना. 90 वर्ष. त्याचं कारण आहे आत्मिक समाधान. तो आतमध्ये बसलेला ना, तिथं समाधान मिळतं. तिथून मग ओसंडतो बाहेर, ते बाहेर पडतो. असाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून तुम्ही हे आता जे मार्गाला लागला, सरांनी तुम्हाला इकडे वळवलं, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि अधिक न बोलता तुमच्या सर्वांच्या भावी कार्याला, भावी वर्षाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमची